जय शिवराय मित्रांनो, मोदी सरकारकडून महिलांना एक मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। एक योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। महिलांना एक आत्मनिर्भर बनवण्यासाठी, महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी, महिलांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना। आता या योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 वर्षामध्ये तब्बल 2,16,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। ही योजना LIC च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। म्हणजे LIC च्या माध्यमातून महिलांसाठी LIC एजंट म्हणून भरती करण्यात येणार आहे। आणि या योजनेच्या अटी फक्त 2 आहेत की ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ज्या महिलांचं वय हे कमीत कमी 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता या योजनेमध्ये बेनिफिट कशा पद्धतीने दिला जाणार आहे तर या ठिकाणी पहा की पहिल्या वर्षी त्यांना मानधन स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत। 12 महिन्यासाठी म्हणजे 84,000 रुपये, दुसऱ्या वर्षामध्ये 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला, 12 महिन्यासाठी 72,000 रुपये, तिसऱ्या वर्षामध्ये 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला, 12 महिन्यासाठी 60,000 रुपये, टोटल 2,16,000 रुपये मानधन 3 वर्षामध्ये दिलं जाणार आहे। आता या योजनेसाठी कोण पात्र आहे हे तर मी सांगितलं, तर पण या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे, तुम्हाला पुढची प्रोसिजर काय करायची आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे ज्या महिलांचं वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि 10वी पास आहेत अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत। आणि यांचं फॉर्म जवळच्या जे काही LIC ऑफिस आहे त्या LIC ऑफिस मध्ये जायचं आहे। तिथे विकास अधिकारी बसलेले असतात, त्या विकास अधिकाऱ्यांना भेटायचं आहे आणि ते तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरण्यासाठी पूर्ण मदत करतील। आणि तुम्हाला हे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एक परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे। त्या परीक्षेमध्ये 50 प्रश्न असतात, 50 मार्कासाठी ती परीक्षा असते। यामध्ये तुम्हाला कमीत कमी 18 मार्क पडले तरच तुम्ही या परीक्षेमध्ये पास होणार आहात। आणि तुम्ही पास झाल्याच्या नंतर तुम्हाला LIC एजंट म्हणून तुम्ही नियुक्त होणार आहात। आणि LIC एजंट म्हणून तुम्ही नियुक्त झाल्यापासून तुम्हाला हे जे अनुदान आहे ते फिक्स अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे। आणि त्या सोबतच LIC एजंट म्हणून तुम्ही नियुक्त झालात आणि तुम्हाला एक आकर्षक कमिशन सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। कमिशन म्हणजे तुम्ही पॉलिसी काढल्याच्या नंतर जे दुसऱ्या एजंटला जे कमिशन भेटतं ते कमिशन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे मानधन प्लस कमिशन अशी एक आकर्षक योजना तुमच्यासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून LIC च्या माध्यमातून राबवण्यात सुरुवात झालेली आहे। त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या LIC ऑफिस मध्ये किंवा ऑनलाईन LIC च्या पोर्टल वरती यासाठी ऍप्लिकेशन करू शकता। ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यांची गरीब परिस्थिती आहे अशा त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। यामध्ये कुठलंही बंधन नाही, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं, किती वेळेत काम करायचं, कुठल्या वेळेत काम करायचं, तुम्हाला कुठलेही निर्बंध यामध्ये नसणार आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि कुठेही काम करू शकता। तुमच्या गावात म्हणा, कुठेही याला कुठलेही बंधन नसणार आहे। फक्त LIC पॉलिसी काढणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे, एवढीच अट यामध्ये घालण्यात आलेली आहे। अशी एक खास योजना मोदी सरकार आणि भारतीय जीवन विमा यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। तर ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्की समजली असेल। यामध्ये तुम्हाला जर कुठली काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहू शकता, कारण तुमच्या प्रश्नांना मी लवकरच उत्तर त्या ठिकाणी देईन। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला नक्की विसरू नका। आणि तुमच्याच मैत्रिणी असतील किंवा अनेक महिला असतील ज्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि फिक्स पेमेंट ज्यांना म्हणजे गरीब महिला आहेत आणि त्यांना काम करण्याची इच्छा आहे
काम पण त्या करू शकतील, त्यांना एक प्रकारची मदत होईल मानधनच्या माध्यमातून आणि आकर्षक कमिशन त्यांना भेटेल, जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील। या उद्देशाने हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।